चला तर मैत्रिणींनो, आज आपण पालक भाजीपासून एक चविष्ट पदार्थ बनवतोय, जो नको नको म्हणणारे देखील मागून मागून खाणार. कारण पालक भाजी खूप सारी पौष्टिक असते आणि हीच घरामध्ये बरेच जण खात नाही. त्यासाठी एक जुडी पालक अगोदरच धुवून कोरडा करून नंतर छान असा बारीक चिरून घेतलाय. देठांचाही वापर केलेला आहे. आता हा आपण पहिले शिजवून घेणार आहोत. त्याकरिता कढाईमध्ये संपूर्ण चिरलेला पालक घालायचा आहे. हा व्यवस्थित मऊसूत शिजला जावा याकरिता गरजेनुसार म्हणजेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच अर्धा ते पाव ग्लास पाणी घालायचं. पालक जर जास्त कोवळा असेल तर पाणी जास्त नाही घातलं तरी देखील चालणार आहे. आता हा पहिले व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ, जेणेकरून मीठ व्यवस्थित संपूर्ण पालकामध्ये एकजीव होईल. पालक भाजीमध्ये ना मीठ हे नेहमी बेताने घालायचं, कारण पालक सुरुवातीला खूप जास्त दिसतो, पण जसा हा शिजत जाईल ना तसा हा खूपच कमी होतो. आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर छान असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात. तर पालक शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये हा छान असा मऊसूत शिजला गेलाय. याचं देठ ना असं दाबून बघायचं. छान मऊसूत मॅश झालं की समजायचं आहे पालक व्यवस्थित शिजला गेला. गॅस बंद करूयात आणि या भाजीमध्ये जर काही एक्स्ट्राचं थोडंफार पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. कारण ही भाजी आपल्याला छान अशी मऊसूत होईपर्यंत मॅश करून घ्यायची आहे. आता यामध्ये घालूयात 2 चमचे कच्चंच बेसन पीठ. बेसन पीठ आवडत नसेल, चालत नसेल तर याऐवजी बाजरीचं पीठ घातलं तरी देखील चालणार आहे. आता एखादं मॅशर घ्यायचं आणि त्याच्या मदतीने ही भाजी छान अशी घोटून घ्यायची. मॅशर नसेल तर खोलगट चमचा असतो ना, त्याच्या मदतीने देखील ही भाजी घोटून घेऊ शकता, ज्यामुळे भाजी आपली छान अशी एकजीव होईल. आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे मी जरीही कच्चं बेसन पीठ घातलेलं असलं ना, तरी देखील ज्या वेळेला भाजीला उकळी येणार आहे त्यावेळेला फक्त 2 चमचे बेसन पीठ असल्यामुळे ते फार पटकन शिजलं जाईल. मॅश करून घेतलेली भाजी एका ताटामध्ये काढून घेतली. कढई हलकीशी धुतल्यासारखी स्वच्छ करून घेतली, जेणेकरून आपली फोडणी या भांड्यामध्ये करपणार नाही. कढाईमध्ये 3 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं की लगेच 1 चमचा जिरे घातले. जिरे छान असे फुलले गेले की 2 लाल सुक्या मिरच्या, 4 ते 5 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा घालतीये. तर या ठिकाणी लाल सुक्या मिरच्यांचा वापर करणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. आता कांदा छान असा मऊसूत होईपर्यंत म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे, पण बऱ्याचदा पालकाला एक मातकट टेस्ट असते. ती बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोचा वापर करते. आता टोमॅटो देखील घातला. टोमॅटो पटकन मऊसूत शिजला जावा याकरिता पुन्हा एकदा गरजेनुसार पाव चमचा मीठ घातलं. आपण पालक भाजी शिजताना देखील मीठ घातलेलं आहे, हे देखील लक्षात असू द्यात, नाहीतर मग भाजी खारट व्हायची. आता टोमॅटो देखील सॉफ्ट होईपर्यंत छान असा शिजवून घेतला. आता संपूर्ण जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून व्यवस्थित अशी परतवून घेऊयात. आता घालूयात घरामध्ये शिल्लक असल्यास हिरवा वाटाणा. आता वाटाणा प्रत्येक सीझनमध्ये असतोच असं नाही, सध्याला आहे म्हणून मी या ठिकाणी वापरतीये. या ताज्या हिरव्या वाटाण्याला ना हलकीशी गोडसर चव असते आणि यामुळे देखील भाजी आणखी जास्त चविष्ट लागते. पुन्हा एकदा हे संपूर्ण जिन्नस एखाद्या मिनिटाकरिता छान अशी तेलामध्ये परतवून घेऊ. आता यामध्ये आपण ताजा वाटाणा वापरलाय. हा शिजण्याकरिता वेळ लागतो म्हणून फक्त 1 ते 1.5 मिनिटाकरिता झाकण ठेवलं आणि हलकीशी वाफ काढून घेतली. ही संपूर्ण कृती आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरच करायची आहे. आपला वाटाणा देखील 50% व्यवस्थित शिजला गेलाय. आता यामध्ये सुके मसाले घालूयात. तर पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट. तर या लाल तिखटामध्ये थोडंसं काश्मीरी तिखट जर वापरलं ना तर भाजीला रंग छान येतो. मी नाही वापरते पण. अर्धा ते पाऊण चमचा काळा तिखट किंवा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घालायची. आता या सुके मसाल्यांमधील देखील कच्चेपणा दूर होण्याकरिता हे पुन्हा एकदा 2 मिनिटाकरिता परतवून घेऊ आणि 1 कप पाणी घालून हे छान असं शिजवून घेऊ. आपली ही फोडणी किंवा मसाले जेवढे छान शिजतील ना तेवढी भाजीला जास्त छान चव येते. अगदी हॉटेलसारखी भाजी तयार होते. आता यामध्ये घातलेलं जे पाणी आहे ना ते पूर्णतः अटेपर्यंत आपल्याला किंवा मग तेल सुटेपर्यंत छान असे शिजवून घ्यावे लागणार आहेत. तर बघा या पद्धतीने आपली छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली. मस्त असं याला तेल देखील सुटलंय. आता यामध्ये मॅश करून घेतलेला संपूर्ण पालक आणि त्यासोबत जेवढं काही मगाशी साईडला काढलेलं पाणी होतं ना ते घालायचंय. यासोबत जर तुम्हाला गरज वाटत असेल तर एक्स्ट्राचं पाणी देखील घालू शकता. आता सध्याला तर हे मी एकत्र करून बघतीये. यामुळे आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचे की नाही याचा अंदाज येईल.
जर तुम्हाला ही भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व्ह करायची असेल किंवा टिफिनला द्यायची असेल, जास्त रस्सेदार भाजी आवडत नसेल, तर तुम्ही यामध्ये पाणी जरी नाही घातलं ना तरी देखील चालणार आहे. कारण यामधील संपूर्ण जिन्नस आपण अगोदरच शिजवून घेतलेली आहेत. तरी देखील मी पुन्हा एकदा अगदी अर्धा कप पाणी घातलं. याचसोबत थोडीशी चिंच आणि फक्त अर्धा ते 1 चमचा गूळ घातलाय. यामुळे आपल्या भाजीला छान अशी चटपटीत टेस्ट येते. पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे भाजी आपली छान अशी एकजीव तयार होईल. आता यावर झाकण ठेवायचे आणि छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची. वाह! काय मस्त अशी आपली ही पालक भाजी तयार झाली आहे. अगदी हॉटेलच्या पालक भाजीला देखील मागे सारेल एवढी ही चविष्ट आणि जबरदस्त चवीची तयार होते. कुठेही आपली भाजी एकीकडे किंवा पाणी एकीकडे असं दिसत नाहीये. छान अशी भाजी जिवळून आली आहे. घरी एखादा पाहुणा आला असेल, काय भाजी बनवावी सुचत नसेल, तर नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता. टिफिनला देखील बनवून देऊ शकता. गरमागरम भाजी लगेचच सर्व्ह करूयात. तयार झालेली भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबतही सर्व्ह करू शकता. जबरदस्त लागते. आणि अजून जास्तीचा जर फ्लेवर आवडत असेल, तर तुम्ही यावरून थोडीशी लसणाची देखील फोडणी घालू शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.